नमस्कार मंडळी, वासंतीज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण झटपट बनणारे चवीला खूप मस्त असे पालक पनीरचे पराठे बनवतोय। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 5 मिनिटांसाठी पालक गरम पाण्यामध्ये टाकलेला, तो पालक आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला। त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, थोडासा आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक वाटून घ्यायची। आपल्याला इथं पालकची प्युरी तयार करून घ्यायची आहे बघा, अशा पद्धतीनं पाणी न घालताच मी वाटून घेतलेलं आहे। आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यामध्ये आता आपल्याला बारीक करून घेतलेली प्युरी टाकायची आहे पालकची। आता मी प्युरी टाकून मिक्स करून घेतलं आणि त्या मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि त्या पाण्यामध्येच पीठ चांगलं असं मऊसर मळून घ्यायचं बघा। त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून पुन्हा तेलामध्ये एक 5 मिनिटांसाठी पीठ मळायचं, म्हणजे आपले पराठे मऊ लुसलुशीत होतात। आता त्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं। मी इथं पनीरमध्ये थोड्याशा भाज्या टाकत आहे, कोथिंबीर, बीन्स, कांदा, गाजर, हिरवी मिरची, आले, लसूण आणि पनीर घेत। मी सगळ्या भाज्या चॉपरमध्ये चॉप करून घेत आहे बघा, इथं या पद्धतीनं मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, गाजर, बीन्स, कांदा सगळं असं चॉप करून घेतलेलं आहे। नंतर पनीर किसून घेतलं बारीक खिसणीनं। सगळं पनीर आपल्याला बारीक खिसणी अशा पद्धतीने किसून घ्यायचं। किसलेल्या पनीरमध्ये आपण चॉप केलेल्या भाज्या सगळ्या टाकून घ्यायच्या। आता चवीनुसार त्यामध्ये मसाले टाकायचं। मीठ टाकलं मी पहिला, पनीर मसाला टाकला, थोडीशी धने पावडर टाकली, थोडासा गरम मसाला टाकला आणि लाल तिखट। आपण मिरच्या बारीक करून टाकलेल्या आहेत, त्यामुळे चवीनुसारच लाल तिखट टाकायचं। इथं मी घरचाच कांदा लसूण मसाला आपला टाकलेला आहे। मिक्स करून घ्यायचं, सगळं तयार आहे आपलं स्टफिंग। आता मळून ठेवलेली कणिक घ्यायची आणि थोडंसं मर्दून घ्यायची ती 1 मिनिटभर। नंतर त्यातला छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याची अशी वाटी बनवून घ्यायची बघा, आणि त्यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं स्टफिंग भरून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीनं। चांगला गोळा असा बंद करून घ्यायचा आणि पिठामध्ये बुडवून लाटून घ्यायचा। हा पराठा आपल्याला जास्त मोठाही लाटायचा नाही, जास्त असं पातळही लाटायचं नाही बघा, अशा पद्धतीने लाटून घ्यायचा। गरम तव्यावरती हा पराठा टाकून घ्यायचा आणि दोन्ही बाजूंनी चांगला खरपूस भाजून घ्यायचा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटर लावून भाजा, तेल लावून भाजा, तूप लावून भाजा, खूप मस्त चवीला लागतात हे पराठे। सगळ्यांनाच खूप आवडतील असे बनतात हे पराठे। मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता किंवा घरी नाश्त्यालाही बनवू शकता। अशा पद्धतीने एकदा करून बघा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।